शिवसेना नेते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्याच्या वाघोलीमधील काही सार्वजनिक गणपती मंडळांना भेटी दिल्या। तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला यांच्याशी घरी जाऊन संवाद साधला। यावेळी लाडकी बहीण योजनेवरती भाष्य करताना नीलम गोरे म्हणाल्या, 2004च्या निवडणुकीमध्ये वीज बिलामध्ये माफी अशी घोषणा तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती। निवडणुकीनंतर त्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक झाली होती, परंतु मला असं सांगायचं आहे, आमचा छपाईचा कारखाना एकदम अचूक आणि निर्दोष आहे, त्यामुळे अशी कोणतीही प्रिंटिंग मिस्टेक न होता ही योजना कायम चालू राहणार, अशी मिस्किल टिप्पणी लाडकी बहीण योजनेवर नीलम गोरे यांनी केली आहे। शरद पवार यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। सुरक्षा घेण्याआधी शरद पवार यांनी मोदी सरकारपुढे काही अटी ठेवल्या असल्याची माहिती आहे। कार्यालयामध्ये आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार, ही अटही पवारांनी ठेवली आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांचा गुरुवारी राष्ट्रपमध्ये प्रवेश झालाय। भाग्यश्री या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिल्या आहेत। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये 21 ऑक्टोबरला ही सुनावणी होणार आहे। 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडलेली आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शिवबाठा गटाच्या याचिकेवरती 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। शिवबाठाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला। आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत नांदेडला येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी शिवबाठाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले होते, मात्र पोलिसांनी विमानतळाच्या आत गाड्या नेण्यास मज्जाव केला। खासदार आष्टीकर यांची गाडी देखील विमानतळाबाहेर पोलिसांनी रोखली, त्यावरून आष्टीकर यांनी विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला। मनोज जरांगे हे राहुल गांधी यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेला आहे। राहुल गांधी हे देखील फडणवीसांचा माणूस आहेत असं जरांगे म्हणतील का, असा प्रश्नही लाड यांनी उपस्थित केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजा सोहळ्यानिमित्त हजेरी लावली। यावेळी नरेंद्र मोदींनी श्री गणेशाची आरती देखील केली। सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहेत का, याशिवाय लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे। आमच्यासारख्यांच्या मनात प्रश्न आला, पंतप्रधानांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश, मग ते कोणीही असो, की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही, तारखांवर तारखा का पडतायत, याबाबत आमच्या मनात शंका आहे, असं संजय राऊतांनी म्हटलंय। अजित पवार यांना निनावी पत्र लिहिणारा सापडलाय। रोहित पवार हेच अजित पवारांना निनावी पत्र लिहितायत। निनावी पत्र लिहिण्याचा काही उपयोग नाही, असं रोहित पवार यांना राष्ट्रवादीने सुनावलंय। लोकसभा झाली, विधानसभा नगरपालिकेच्या निवडणुका आहेत। विधानसभा सर्व राजकीय पक्षांनी मैत्रीपूर्ण लढावी, असं वक्तव्य आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केलंय। विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। विधानसभेच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। अशातच बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले। यावेळी मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, दादा भुसे, उदय सामंत यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रामधून अग्रलेखामधून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलेली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आहेत, तोपर्यंत राज्यामध्ये सुख शांती येणार नाही। लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील आणि फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील, असं संजय राऊत म्हणाले। मिंधे फडणवीस सरकारने लाडक्या पोरांच्या नावाने चिरडा आणि पळा योजना सुरू करून हिट अँड रन मध्ये सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी, कशी आहे ही योजना, असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला।
2 दिवस गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला। या मुसळधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। या मुसळधार झालेल्या पावसामुळे जनता त्रासली होती। अनेकांची शेती, गावं, घरं पाण्याखाली आली। अशातच अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा निघाले। अशा वेळेस आधाराची गरज देण्याऐवजी गोंदिया भंडारा जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याच्या नादामध्ये रील बनवून सिंघम स्टाईलने गाडीच्या बोनेटवरून पावसाचे फवारे उडत असून फिल्मी स्टाईल करत स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून विदर्भ जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असणार असून विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत।